श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे। ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही। बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरात तुमच्या देवांना जागा नसेल, त्यांना स्थान नसेल, तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल। म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे। घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते। देवघराविषयी काही नियम सुद्धा आहेत। कळत नकळत या नियमांचं आपल्याकडून पालन होत नाही किंवा बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण कुठेतरी विसरल्यासारखं होतं। तर या गोष्टी आपल्याकडून कळत नकळतपणे पाळल्या नाही गेल्यामुळे किंवा वारंवार या चुका आपल्या हातून घडत गेल्यामुळे आपण जी देवपूजा करतो, पूजापाठ करतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं। बघा, आयुष्य म्हटलं की संकट, दुःख, अडचणी हे प्रत्येकालाच आलं, अगदी तुम्हाला असेल किंवा मला असेल, पण ते दुःख, संकट, अडचणी यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा मिळायला हवा। पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ते यामध्येच गुरफटले जातात। या परिस्थितीतून, बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना मिळत नाही। एक झाले की दुसरी समस्या, दुसरी झाली की तिसरी समस्या, सगळं काही करतायत पण चांगले अनुभव काही येत नाहीत। म्हणजेच काय की कष्ट करतोय, मेहनत करतोय, प्रामाणिकपणा सुद्धा आहे, पण नशिबाची साथ मिळत नाहीये। आपली कुलदेवी, आपले कुलदैवत किंवा आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर होत नाहीये, नशीब साथ देत नाहीये। त्या नशिबाची साथ मिळण्यासाठी या काही गोष्टींचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट जी की मला वाटतं बऱ्याच जणांना माहीत नसेल किंवा बरेच जण ही चूक करतात। आता आम्ही तर म्हणजे माझ्या स्वतःचं सांगते, अगदी लहानपणापासून जेव्हापासून म्हणजे पूजा पाठ, आरती, नैवेद्य या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय ना आपण, तेव्हापासून ही जी गोष्ट आहे ती आम्हाला माहीत आहे। नैवेद्याच्या पानात किंवा ताटात कधीही मीठ वाढू नये। जे आपण देवाला नैवेद्यासाठी ताट वाढतो ना, त्याच्यामध्ये कधीही मीठ वाढायचं नसतं। आपण स्वयंपाक बनवताना भाजी जे असेल त्याच्यात मीठ टाकू शकतो, पण नैवेद्याचं जे ताट असतं त्यामध्ये मीठ टाकायचं नसतं। त्याचबरोबर लसूण, कांदा याचा वापर देखील नैवेद्यासाठी जे आपण पदार्थ बनवतोय त्यामध्ये करायचा नसतो, कारण हे तामसी पदार्थ मानले जातात आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट। त्यानंतर पुढचं म्हणजे मारुती हे ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नसते। त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर आपल्या घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते। म्हणून नेहमी सांगितलं जातं किंवा आपल्या घरातील जी मोठी मंडळी आहेत बघा, आजी, आजोबा, पणजी, यांच्याकडून आपण ऐकत आलेलो असू की आपल्या घरामध्ये मारुतीची किंवा जे भैरोबा असतात यांची जी मूर्ती असते किंवा जे उग्र देवी देवता असते त्यांची फोटो मूर्ती ठेवायची नसते। त्याचबरोबर कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव, तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या घरामध्ये ठेवू नयेत किंवा ते आपण पूजू सुद्धा नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही। ती सर्व सेवा ते ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते, म्हणून असं कधीही करायचं नसतं। त्याच्यानंतरचा पुढचा नियम बघा, बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नाहीत। आता मी स्वतः सुद्धा कुठे गेली ना तर त्या देवांच्या बोटांनीच कुंकू वगैरे लावतात, पण अशी चूक करायची नसते। देवांना कुंकू लावण्याचं बोट, पित्रांना गंध लावण्याचं बोट, त्याचबरोबर आपल्या स्वतःला गंध कुंकू लावण्याचं बोट हे वेगवेगळं असतं। देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते जे गंध आहे, कुंकू आहे, ते आपल्या करंगळी शेजारील जे आपलं बोट असतं, ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो बघा, तर त्या बोटाने म्हणजे उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाने आपल्याला जे आहे देवांना गंध लावायचा आहे किंवा कुंकू वगैरे लावायचा आहे, अष्टगंध जे काही लावतो ते। त्याचबरोबर आपल्या पित्रांना जेव्हा आपण गंध लावतो तेव्हा आपल्या अंगठ्या शेजारील जे बोट आहे त्याने आपल्याला पित्रांचा फोटो वगैरे असेल त्याला गंध लावायचा आहे, ज्याला आपण तर्जनी म्हणतो। आणि जर आपल्या स्वतःला तुम्हाला कुंकू किंवा गंध लावायचं असेल तर मधलं हे जे मोठं बोट असतं, आपल्या पाची बोटाच्या मध्यभागी जे मधलं बोट आहे त्याने आपल्या स्वतःला कुंकू लावायचं असतं। पुढची गोष्ट म्हणजे आपण देवघरात किंवा मंदिरामध्ये
जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती आपण मोठ्या आवाजामध्ये म्हणू शकतो. कारण बघा, आपण ज्या घरामध्ये राहतो, ज्या वास्तूमध्ये राहतो, तिथे सकारात्मक ऊर्जा सुद्धा असते आणि बऱ्याच वेळेला नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते. ज्या वेळेला नकारात्मक ऊर्जेचा वास हा वाढतो, सकारात्मक ऊर्जा कुठेतरी कमी होऊ लागते. म्हणजेच काय की तुमच्या घरामध्ये भांडणं होणं, घरामध्ये सतत आजारपण येणं, तुमच्यावर चुकीचे आळ घेतले जाणं, आरोप घेतले जाणं, किंवा कशातच तुम्हाला यश न मिळणं, सतत डिप्रेशन, चिडचिड या गोष्टी होत असतील ना, तर तुम्हाला जे कोणतं स्तोत्र येत असेल, जे कोणतं मंत्र येत असेल, तुम्ही ज्याही कोणत्या देवाला मानत असाल त्यांचं जे स्तोत्र मंत्र आहे ते मोठ्याने म्हणायला सुरुवात करा. सकाळ संध्याकाळ, सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीला घरामध्ये घंटी वाजवा. त्याचबरोबर तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर शंखनाद तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. मोठ्याने स्तोत्र मंत्र म्हटल्याने, हा घंटीनाद वगैरे केल्याने काय होईल माहिती, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल. आपल्या ज्या वास्तूमध्ये, ते स्वतःचं घर असू द्या तुमचं किंवा भाड्याचं असू द्या, त्याच्यामध्ये सकारात्मकता वाढेल. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि ती प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणत असते. त्यामुळे जेव्हा आपण हे स्तोत्र मंत्र म्हणू तेव्हा प्रत्येक गोष्टीला ती तथास्तु म्हणेल आणि आपल्या घरातील जे वास्तुदोष आहेत, जागेतील जे दोष आहेत ते हळूहळू कमी होतील. म्हणूनच बघा, आपली आजी पण जी आपल्या घरातील जी वृद्ध मंडळी, मोठी मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात, आजही सांगत असतात की बाबा रे, घरामध्ये चांगलं बोला, ओरडू नका, भांडू नका, वाईट शब्द तोंडातून काढू नका. पण आपण याकडे दुर्लक्ष करतो. ते असं का सांगतात याचा कधी विचार केलेला आहे का? कारण आपल्या घरात वास्तुदेवता असते आणि ती प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणते. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल किंवा घरातल्याच मंडळींबद्दल वाईट बोलताय, स्वतःच्या आयुष्याबद्दल वाईट बोलताय किंवा तुम्ही दुसऱ्यांबद्दल जरी वाईट बोलताय, तर तुम्ही ते तुमच्या घरात बोलताय आणि वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतील किंवा न घडतील, तुम्हाला जे वाटतं ते त्यांच्या आयुष्यात घडेल किंवा न घडेल सांगता येत नाही, पण तुमच्या आयुष्यामध्ये 100% त्या गोष्टी घडणार, हे मात्र आपण गाठ बांधून ठेवायचं आहे. त्यामुळे स्तोत्र मंत्र जी कोणते ती मोठ्याने म्हणायचे आहेत. पण जे तुम्ही नामस्मरण करता, जसं की तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा तुमच्या गुरूंनी जो तुम्हाला गुरुमंत्र दिलेला असेल, जो आपण कानमंत्र घेतो, तर तो नेहमी मनातली मनात म्हणावा, तो मोठ्याने म्हणायचा नाहीये. आपल्या देवघरामध्ये दररोज आपण जो दिवा लावतो, जसं की समई असेल किंवा निरांजन असेल किंवा जो आपण दिवा लावतो बघा तो असेल, तर त्यामध्ये कधीही तेल आणि तूप एकत्र करू नये किंवा कधीही तेलाची वात तुपामध्ये किंवा तुपाची वात तेलामध्ये असं कधीच करायचं नाहीये. तुपाची निरांजन ही वेगळी लावायची आहे, त्याच्यामध्ये फुलवात लावायची आहे आणि जी तेलाची आपण वात लावतो त्याच्यामध्ये लांब वात 2 एकत्र करून लावायची आहे. अशा पद्धतीने नेहमी दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर देवांना एका हाताने कधीही नमस्कार करायचा नाहीये, 2 हात जोडायचे आणि नमस्कार करायचा. मग तो आपल्या घरातील देवतेंना असू द्यात किंवा आपण बाहेर बऱ्याच वेळेला गाडीतून वगैरे कुठे जाताना एकाच हाताने असा नमस्कार करतो, तर तसा नमस्कार करायचा नाही. भले तुम्ही धावत्या गाडीमध्ये घ्या, तुम्ही चालता चालता घ्या, पण 2 हात जोडा आणि आपल्या त्या देवतेंना नमस्कार करायचा आहे, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं आहे. त्याचबरोबर ओले कपडे घालून, म्हणजेच ओलं वस्त्र नेसून कधीही देवपूजा करायची नाहीये. ओले केस ठेवून केसांचं पाणी गळत आहे असे सुद्धा वेळेस कधीही देवपूजा करायची नाहीये. स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुतलेली कपडे घालायचे आहेत, केस वाळवायचे आहेत, स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये जर शाळीग्राम असतील तर शाळीग्रामांवर कधीही अक्षदा वाहायच्या नसतात. देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवी देवतांना जी आपण फुलं वाहतो ती वाहिल्यानंतर आपण त्याला निर्माल्य म्हणत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फुलं वाहिली आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ती अगदी टवटवीत दिसतात. मग बरेच जण काय करतात की ही टवटवीत दिसतात, ही ताजी आहेत, कुठे सुकलेली दिसत नाहीत, म्हणून तीच फुलं अर्पण करतात. पण असं कधीही करू नये. एक वेळा जर आपण देवांना ते फुल अर्पण केलं तर ते निर्माल्य होतं. ते सुकल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते जरीही टवटवीत दिसत असलं तरीही तेच फुलं किंवा त्याच पत्री ज्या आहेत त्या देवांना कधीही अर्पण करायच्या नाहीयेत. त्याचबरोबर तुमचं जे देवघर आहे ते जर शक्य असेल तर नेहमी देवघराची जागा ही घरातील जो ईशान्य कोपरा आहे, ईशान्य दिशा आहे ती आहे.
भंगलेल्या किंवा तुटलेल्या मूर्ती ज्या आहेत किंवा जे फोटो आहेत ते देवघरामध्ये कधीच ठेवू नयेत आणि ते पूजू सुद्धा नयेत, यामुळे आपल्या घराला दोष लागतो। तुमच्या देवघरामध्ये इतर कोणते देवी देवता असोत किंवा नसोत, पण पहिलं स्थान जे आहे तुमची कुळदेवी आणि तुमचं कुळदैवत, त्याचबरोबर तुमचे गुरु गणपती बाप्पा, आपले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता, या देवतेंना द्यायचंच आहे। या देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो किंवा कुळदेवीचं टाक हे तुमच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे। जर तुमच्या देवघरामध्ये तुमची कुळदेवी आणि कुळदैवत यांनाच स्थान नसेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश, संपत्ती, कीर्ती, वैभव या गोष्टी कशा प्राप्त होतील, तुमच्या घरामध्ये कसं मंगल कार्य होईल, कशी संतान प्राप्ती होईल आणि कसं काय विना अडथळे तुमचे काम पूर्ण होतील। कारण या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्या कुळाची जी कुलस्वामिनी आहे, पिढ्यानपिढ्या आपले पूर्वज असतील, जे जिथपासून म्हणजे आपली पिढी चालत आलेली आहे, ज्या कुळस्वामिनीची पूजा करून जिचा वर्षानुवर्ष आपण मान सन्मान करतो, तिच्या मूळ पीठावर असेल किंवा घरामध्ये कुळाचार कुळधर्म करतो, तर अशा आपल्या कुळदेवीला कुळदेवतांना जर आपल्या देवघरात स्थान नसेल तर म्हणजे त्यांच्याशिवाय आपण आपलं आयुष्य विना अडथळा हे इमॅजिनच नाही करू शकत। म्हणून हे आवर्जून ठेवायचं आहे। त्याचबरोबर देवघरामध्ये नंदी महाराज नागासहित एकत्र महादेवाची पिंड कधीच ठेवायची नाहीये। त्याचबरोबर महादेवांची मूर्ती सुद्धा देवघरामध्ये ठेवायची नाहीये। महादेवांचा फोटो देवघरामध्ये ठेवायचा नाहीये। असं म्हटलं जातं की स्मशानामध्ये महादेवाची मूर्ती किंवा फोटो असतो, त्यामुळे घरामध्ये तो ठेवायचा नाहीये। आपल्या सांसारिक मनुष्याला महादेवाची जी पिंड आहे, ज्याला आपण शिवलिंग म्हणतो, त्याची पूजा करण्याची मुभा आहे, त्याच्यामुळे शिवलिंग देवघरामध्ये ठेवायचं आहे। ज्याच्यावर नाग असेल, नागाची फडी असेल, असं शिवलिंग देवघरात ठेवायचं नाहीये किंवा नंदी महाराज सुद्धा देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे नाहीयेत। ही गोष्ट आवर्जून आपण लक्षात घेतली पाहिजे। आपण महादेवांचा कसा फोटो घरामध्ये ठेवू शकतो की ज्याच्यामध्ये पूर्ण शिवपरिवार आहे, ज्याच्यामध्ये गणपती बाप्पा, माता पार्वती, कार्तिकेय हे सगळे आहेत, हा फोटो आपण ठेवू शकतो। पण फक्त महादेवांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवू शकत नाही। देवघरामध्ये नंदी महाराज, नाग आणि महादेवाची पिंड एकत्र ठेवू नये असं का म्हटलं जातं, त्यामागे कारण असं सांगितलं जातं की जेव्हा महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदी महाराजांवर पडतं व नंदी हे महादेवांचे शिष्य आहेत, ते पाणी नंदींवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकतात, यामुळे ही गोष्ट सांगितली जाते। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो ती उजव्या सोंडेची कधीही ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र जे आहे, त्यांचा पूजापाठ जे आहे किंवा पूजा करण्याची पद्धत जी आहे, त्यांचे नियम जे आहेत पूजापाठाविषयी ते खूप कडक आहेत आणि ते दररोजच्या या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला पाळणं शक्य नाहीये। मग त्या गोष्टी न पाळल्यामुळे आपल्याला दोष लागणं किंवा आयुष्यामध्ये दुःख अडचणी येणं, यापेक्षा जे डाव्या सोंडेचे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। तुम्ही म्हणजे आजच तुमच्या देवघरातील जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती कोणत्या सोंडेची आहे ही बघून घ्या। डाव्या सोंडेची असेल तर ठीक आहे, पण उजव्या सोंडेची असेल तर त्याचं विसर्जन करा आणि डाव्या सोंडेचे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। त्याचबरोबर देवघरामध्ये ज्या आपण मूर्ती ठेवतो त्या नेहमी भरीव असाव्यात, पोकळ मूर्ती कधीही देवघरामध्ये ठेवायच्या नाहीयेत। त्याचबरोबर जे फोटो आहेत ते पण सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे की त्याचं एक काही देवी देवतांचा डोळाच दिसत नाहीये किंवा एखादा अंगच दिसत नाहीये, तर फेंट झालेले फोटो आहेत किंवा समोरचा काच फुटलेला फोटो आहे, असे फोटो जे आहेत ते कधीच ठेवायचे नाहीयेत। आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची मूर्ती एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायच्या नाहीयेत। देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे। देवघरामध्ये आपल्या धूळ जी आहे ती साचता कामा नये, त्याच्यामुळे देवघराची दररोज साफसफाई होणं, दररोज देवपूजा आपल्या घरामध्ये करणं हे तितकंच गरजेचं आहे। दररोज देवपूजा केल्यानंतर देवांना स्नान घातलेलं जे पाणी आहे ते कधीही तुळशीला टाकायचं नाहीये। तुळस ही माता आहे, तुळस ही हरिप्रिय आहे, तुळशीला तिचं विशिष्ट असं एक पावित्र्य आहे, त्याच्यामुळे देवपूजा केलेलं पाणी तुम्ही घरातील इतर कुंडींना किंवा इतर झाडांना टाकू शकता, पण तुळशीला कधीही टाकायचं नाहीये। श्री स्वामी समर्थ।